त्यातून आम्हाला फक्त फर्स्ट इयरलाच युनिफॉर्म येईल. तुमच्याकडून तसं अकॅडमिक फी घेतली पाहिजे नियमानुसार. आणि अदर फीजमध्ये काय असतं माहिती आहे का, तुमची एक्झामिनेशन फी असते, तुमच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील, तुमच्या कल्चरल ॲक्टिव्हिटी असतील, तुमची पिकनिक कुठे निघाल असेल ते असेल. नाही सांगतो म्हणजे तुम्हाला एक डिस्क्रिप्शन सांगतो. अकॅडमिक फी म्हणजे काय, जेवढे तुम्हाला शिक्षक शिकवतात आणि त्यांचे जेवढे पगार आहेत ते अकॅडमिक फीमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते वसूल केलं जातं. मग तुमची अकॅडमिक फी जर 25,000 असेल तर उर्वरित 25 जी अदर ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड असतं. म्हणजे त्यामध्ये लायब्ररी फी असते, स्पोर्ट्स फी असते, किंवा तुम्हाला एखादी पिकनिकला नाही तर ती फी असते, किंवा तुमची व्हिजिट असतात समजा फॉर एक्झाम्पल एज्युकेशनल व्हिजिट असेल. मग ते सगळे काय करतात, एका क्लबमध्ये अदर ॲक्टिव्हिटीज म्हणून घेतात. जर तुमचे अदर फी जर 23,000 ते 25,000 पण घेत असतील, तुमची एक्झामिनेशन फी त्यांनी घ्यायला नको, असा एक विषय आहे. म्हणजे तुमची अकॅडमिक फी झाली 25. जर दुसरं काही चालत नसेल त्या ठिकाणी तर 25 आणि ते 1100 म्हणजे 26,100. आज जर तुम्ही माहितीची देताय ना मला, त्याच्या आधारावर मग ते एवढं कळतं आहे की तुमची फी किती असायला हवी, 26,000 रुपये, 26,100 रुपये. कारण की तुम्हाला इतर तर फॅसिलिटी काही देत नाही आहेत, त्यामुळे अदर ॲक्टिव्हिटीचा विषयच येत नाही. अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये इतर कॉलेजमध्ये तुम्ही बघाल की स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होतात, मुलींसाठी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होतात, कल्चरल ॲक्टिव्हिटी होतात, गॅदरिंग ज्याला म्हणतो आपण सगळे. मग तिथले जे एक्सपेन्सेस असतात त्यासाठी ते अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये ते ब्रेकरेज केलं जातं. पण तुमचे होतच नसेल तर ती वरची फी जी घेत आहेत ती तुमच्या सांगण्यानुसार आता मला वाटतं इलिगल घेत आहेत. अकॅडमिक फी घेतली पाहिजे, 25,000 रुपये आहे ती मान्य करू, पण त्यातच पण तुम्हाला फुल टाईम प्रोफेसर किंवा लेक्चरर नाही आहेत. फुल टाईम लेक्चर चालले पाहिजेत, फुल स्ट्रेंथनं लेक्चर चालले पाहिजेत. तो एक विषय महत्त्वाचा आहे, पण तेही होत नाही. तरी पण आपण असं कन्सिडर करूया की 25,000 रुपये आम्ही तुम्हाला देतो आहे, पूर्ण 1100 रुपये, म्हणजे तुमची ॲक्च्युअल फी आत्ता 26,100 पाहिजे. अदर ॲक्टिव्हिटी जी जसं तुम्हाला आहे ते लागल तसं त्यांनी घेतलं चालतं. म्हणजे आता जसं काय स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतात, कल्चरल ॲक्टिव्हिटी असतात, त्या जर इतर प्रकारे घेतली चालते. पण आत्ता ॲकॅडमिक फी आहे आणि ही ॲकॅडमिक फी प्रत्येकाचे जे संस्था असतात, म्हणजे युनिव्हर्सिटी असतात किंवा काहीचे महामंडळ असतील किंवा काहींचे कॉर्पोरेशन असतील, ह्या ठरवत असतात. जसं तुम्ही सांगितलं की तुमची संलग्न जे आहे विद्यापीठ किंवा संलग्न संस्था ती ॲकॅडमिक फी ठरवत असते. असं आहे. जरी ते प्रायव्हेट कॉलेज असेल तरी कुठल्याही कॉलेजला वारेमाप फी घेण्याचा अधिकार नाही आहे. डोनेशन घ्यायचा अधिकार कुठल्याच कॉलेजला नाही आहे. डोनेशन हे स्वखुशीची गोष्ट आहे. तुम्हाला जर डोनेशन द्यायचं असेल तर तुम्ही द्या. पण त्या डोनेशनचं असं असतं, बऱ्याच कॉलेजमध्ये बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनला ते पैसे वापरले जातात. म्हणजे बऱ्याच कॉलेजमध्ये डोनेशन घेत नाही, एक मदत म्हणून घेतात त्या ट्रस्टला वगैरे. त्यामुळे डोनेशन हा पार्ट त्याच्यामध्ये येत नाही, हेल्पिंग पार्ट्स त्याच्यामध्ये येतो. परंतु त्या संस्थेने तुमच्याकडून 1 रुपया जरी घेत असतील तर त्या 1 रुपयाची फी किंवा पावती देणं तुम्हाला बंधनकारक आहे. आणि हा नियम आहे की समजा तुम्ही कॉलेजमध्ये 1 रुपया जरी डिपॉझिट करत असाल, 100 रुपये सोडा, 1 रुपया जरी डिपॉझिट करत असाल तर त्या 1 रुपयाची पावती देणं त्या कॉलेजला बंधनकारक आहे. जर ते देत नसतील तर हे सरळ सरळ कायद्याचं उल्लंघन आहे. तुमचा अधिकार आहे की त्या कॉलेजमध्ये पूर्ण लेक्चर चालले पाहिजेत. कारण शेवटी तुम्ही जो कोर्स करताय त्याबद्दल तुम्हाला शिकवलं नाही तर तुमचं भविष्य अंधारात आहे. आजचा जमाना एवढा कॉम्पिटिशनचा आहे, तुम्ही जर आत्ता तुमचा बेस पक्का नाही केला तर तुम्हाला नोकरी मिळणार नाही. तुम्ही स्वतःचं दुकान टाकलं तर तेही चालणार नाही. तुम्ही कुठं हॉस्पिटलमध्ये काम केलं काही येणार नाही तुम्हाला. त्यामुळे तुमचं भविष्य एकंदर अंधारात आहे जर ते असं करत असतील. कारण की चांगल्या दर्जाचे शिक्षक पाहिजेत, फुल टाईम प्रोफेसर पाहिजेत. आणि तुम्हाला सांगतो प्रत्येक कॉलेजला क्रायटेरिया असतो की तुम्ही एवढे फुल टाईम लेक्चर घेतले पाहिजेत, एवढे पार्ट टाईम लेक्चर घेतले पाहिजेत, एवढे कॉन्ट्रॅक्च्युअल लेक्चर घेतले पाहिजेत. आणि हा तुमचा हक्क आहे, कारण की तुमच्याकडून ॲकॅडमिक फी घेतली जाते. प्रॉपर ॲकॅडमिक फी घेऊन जरी ते तुम्हाला फुल टाईम लेक्चर देत नसतील तर ते आज त्यांचे पैसे वाचवत आहेत, पण दुर्दैवानं आपलं नुकसान करतायत ते. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे ॲकॅडमिक फी 25,000 असेल
त्यात पण तुम्हाला परिपूर्ण लाभ त्या संदर्भात दिले पाहिजेत. प्रत्येक कॉलेजचं ब्रोशर असतं, प्रॉस्पेक्टस असतं. म्हणजे तुम्ही 11वी-12वीला जर कुठल्या कॉलेजमध्ये गेला, म्हणजे अगदी HGMमध्ये गेला असेल, तर आपल्याच इथलं कॉलेज आहे, तिकडे जा, तुम्हाला HGMचं प्रॉस्पेक्टस मिळेल. त्यामध्ये तुमच्या शाळेची बिल्डिंग कळेल, शाळेचं फाउंडर कोण आहे ते कळेल, शाळा किती वर्षापासून चालले ते कळेल, शाळेची फॅकल्टी कळेल, प्रिन्सिपलचं एक निवेदन असतं त्यामध्ये ते तुम्हाला कळेल, फुल टाईम प्रोफेसर किती आहेत ते कळेल, शाळेची त्या कॉलेजची अचिव्हमेंट कळेल. असं सगळं एक सगळा सार साधारणपणे त्या प्रॉस्पेक्टसमध्ये असतो. म्हणजे आपल्याला कळतं. आणि त्याच्यामध्ये एक पेज फी स्ट्रक्चरचं सुद्धा असतं. मी स्वतः वकील आहे, डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ लॉमध्ये मी स्वतः शिकलो आहे. नंतर माझं मास्टर इन लॉ झालं आहे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे विद्यापीठाच्या इथे पुण्यामध्ये पर्वतीच्या पायथ्याशी. तर आम्हाला प्रॉस्पेक्टस होते, आम्हाला फॉर्म होते, त्यामुळे मी ते भरलं आहे. तुमचं कॉलेज काय महाराष्ट्राच्या बाहेरचं तर नाही आहे. त्यामुळे जे काही नॉर्म्स आहेत ते कॉलेजचे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन असेल ते तुम्हाला सगळ्यांना लागू आहे. फक्त आपण आपल्याला माहीत नसेल किंवा आपण बोलत नसू. त्यांना बंधनकारक आहे की स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी घेणं बंधनकारक आहे, कल्चर ॲक्टिव्हिटी घेणं बंधनकारक आहे. कारण की तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही काही मशीन्स नाही आहेत. तुम्हाला कल्चर ॲक्टिव्हिटीची गरज आहे. कोण चांगला लेखक असतो, कोण कवी असतो, कोण चांगला फुटबॉल खेळत असतो किंवा क्रिकेट खेळत असतो, कोण व्हॉलीबॉल खेळत असतो. म्हणजे कॉलेजचं उद्दिष्ट फक्त शिकवणं नसतं, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मी कॉलेजला गेलो, मला डिग्री घ्यायची, त्यातून हे होत नाही. त्यामुळे हे अल्टिमेटली तुमच्या कलागुणांनाही दाबत आहेत. कारण थोडंसं विसावं पाहिजे ना, थोडा विरंगुळा पाहिजे ना, नाहीतर काय अर्थ त्या कॉलेजला. तुम्ही इतर कॉलेजचे बघा फेस्टिवल होत असतात, तुम्ही पेपरलाही वाचत असाल. आता मी वाचतोय, लोकसत्ताचे फेस्टिवल होतात, इतर मी एकांकिका करायचं होतं, नाटकाचे त्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन्स व्हायच्या, पथनाट्य होतात, जनजागृती. म्हणजे अल्टिमेटली आपण मशीन्स आहोत का? मग ठीक आहे, तुम्ही आम्हाला शिकवत पण नाहीत, त्याची फी आम्ही पूर्ण देतोय, तुम्ही अदर ॲक्टिव्हिटीची फी घेत आहेत, पण आम्हाला कुठल्या स्वरूपाच्या फॅसिलिटी तुम्ही देत नसाल तर हा अन्याय आहे. आणि मला असं वाटतं, मी स्वतः कॉलेजमध्ये विद्यार्थी परिषदेचं काम केलेलं आहे. मी सुद्धा माझ्या कॉलेजच्या विरोधात आवाज उठवला आहे. आज माझ्या कॉलेजमध्ये चांगली लायब्ररी आहे. आणि लक्षात घ्या, हे कोणीतरी करावं लागतं, नाहीतर वर्षानुवर्ष जर असंच राहिलं तर नुकसान तुमचं आहे आणि तुमच्या भावी पिढ्यांचं आहे. बऱ्याच वेळा मीच का करायचं, मीच का करू, मला टार्गेट केलं तर. मी स्वतः फार आंदोलन केलेत माझ्या कॉलेजमध्ये, मी स्वतः केलेत आंदोलन. मी डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ लॉचे 72 लाख रुपये माघारी दिले विद्यार्थ्यांना 2010 साली. त्यामुळे असं काही नसतं. आणि करून काय करणार आहेत. आणि लक्षात ठेवा, आपण जर सत्य आहोत, आपण जर प्रामाणिक आहोत आणि आपल्या भविष्याचा आपण जर विचार करत असेल, कॉलेजला काय देणं घेणं नाही तुमच्या भविष्याचं. त्यांना पैसे कमवालेत, ते त्या संस्था काढलेत, पैसे कमवालेत, पण आपलं भविष्य आपल्याला सिक्युअर केलं पाहिजे, सुरक्षित केलं पाहिजे. आणि जर आता आपण मूग घेऊन गप बसलो तर कदाचित येणाऱ्या पिढ्या आपल्याला दोष देतील. आमच्या सिनियरने काय केलं, म्हणजे आता 19 साली कॉलेज सुरू झालं आहे, त्या कॉलेजला वळण घ्यायला वेळ लागेल, पण बेसिक रिक्वायरमेंट आहेत त्या तरी कॉलेजनं प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. आणि जर तुमच्याकडे लेक्चर नसतील तर तुम्ही बाहेरून मागवा ना. तुम्ही फी घेता आमची, तुम्हाला फुल टाईम लेक्चर अफोर्ड करत नसतील, पण बाहेरून गेस्ट लेक्चर तुम्ही बोलू शकता. पण तुमच्या जर क्वालिटीकडे, एज्युकेशन क्वालिटीकडे दुर्लक्ष होत असेल, मला वाटतं हा विषय तुम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घेण्यासारखा आहे, हलक्यात घेऊ नये. कारण की समस्या आहेत, असणार आहेत, पण त्यातून मार्ग काढला पाहिजे. कॉलेजनं तुम्हाला आश्वासन दिलं पाहिजे, बाबा ठीक आहे, आमच्या चुका झाल्या, पण आता इथून पुढे आम्ही नीट चालू. बरं, तुमची फी जी काय आहे ती माघारी देऊ शकतात माघारी. मी स्वतः जसं DY पाटीलचं उदाहरण दिलं, तसं मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट, विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते त्याच्या कॉलेजमध्ये मी आंदोलन केलं होतं. त्यांनी 8,000 प्रत्येक विद्यार्थ्यांना मागे दिले होते. तेही असे करायचे. DED कॉलेज होतं, 12,000 फी होती, 20,000 घ्यायचे आणि 8,000 पावतीच्या मागे पेन्सिलने गोल करून द्यायचे, घेतले म्हणून. त्यामुळे अशा स्वरूपाचं जे असेल ते बऱ्याच ठिकाणी चाललं आहे. तुम्ही एकत्रित आलाय, चांगली गोष्ट आहे, घाबरायचं कारण नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसारखी अराजकीय संघटना याच्या पाठीशी आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कुठल्याही राजकीय पक्षाचा काही संबंध नाही आहे. तरीही आज ही भारत देशातील नाही, जगातील 1 नंबरची विद्यार्थी संघटना आहे.
1949 पासून काम त्या संघटनेत चालू आहे. आज ही उत्तराखंड इथे याचं अधिवेशन चालू आहे, राष्ट्रीय अधिवेशन. तुम्ही जर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सर्च मारलं, आज देशातील हजारो विद्यार्थी उत्तराखंडमध्ये आलेत, जे अधिवेशन चालू आहे. त्यामुळे ही संस्था कुठली छोटी आहे, कमजोर आहे, तुम्ही असं अजिबात समजू नका. आमच्यासारखे बरेच पूर्व कार्यकर्ते आहेत जे या संघटनेच्या मागे खंबीर उभे आहेत, कारण की या संघटनेने आमच्यासारख्या कार्यकर्त्याला घडवलं आहे. त्यामुळे तुम्ही एकटे आहात, तुमच्यावर कोण नाही. तुमचा जेव्हा इश्यू चालू होता तेव्हा मी बाहेर होतो, प्रवासात होतो, मला तिथे जमलं नाही. त्या ठिकाणी जे वकील आलेत त्यांच्यावरती पण आम्ही कारवाई करणार आहोत. कारण की कुठल्याही वकिलाला पब्लिक प्लेसमध्ये कोर्ट व्यतिरिक्त किंवा कोर्टाच्या व्यतिरिक्त किंवा कोर्टाचा GR असल्याशिवाय किंवा बार काउन्सिलची आमची संस्था आहे त्या GR असल्याशिवाय कोर्ट आणि बँड जो असतो, बँड तो घालण्यास परवानगी नाही. तिथं जे महाशय तुमचे वकील आले होते त्यांनी तो बँड घातला होता आणि त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत. मी स्वतः वकील आहे, मला वकिलीचे नियम माहिती आहे. आता मी तुमच्याकडे आलो, माझ्या घरी 4-5 कोट आहेत, बँड आहे, मी घालून आलो शकतो. त्याने त्याद्वारे तुमच्यावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला की मी वकील आहे, मला जास्त अक्कल आहे, मी शहाणपणा करू शकतो. असं काही नाही आहे. आपल्याकडे पण फार चांगले वकील आहेत, फार चांगली लोक आहेत आणि योग्य वेळी ती तुम्हाला मदत करतील. मी स्वतः या ठिकाणी संग्रामसिंह मोहिते जो तुमच्या आंदोलनात होता, तुम्हाला माहीत आहे संग्राम होता, तो माझा पुतणी आहे. हा निखिल आहे, तो पूर्ण वेळ कार्यकर्ता आहे. या संघटनेसाठी त्याने घरदार सोडलेला माणूस आहे. ते कशासाठी केलं आहे त्याने, की विद्यार्थ्यांचं काहीतरी भलं व्हावं. माझा भाऊ स्वतः विद्यार्थी परिषदेचा कोल्हापूर विभागाचा संघटन मंत्री आहे. त्यामुळे तुम्ही एकटे नाही आहेत, तुमच्या पाठी फार मोठी ताकद उभी आहे, एक लक्षात घ्या. असं आहे. त्यामुळे कोण म्हणत असेल हे राजकीय आहे, बिलकुल राजकीय नाही आहे. आज तुम्ही इथं हॉलमध्ये बसला, तुम्हाला कुठल्या राजकारणाचा फोटो दिसतोय का? नाही. त्यामुळे तुम्ही फुटून जाऊ नका. कधी पण लक्षात घ्या, फूट पाडण्याचं षडयंत्र होऊ शकतं. तुम्ही फुटलात कारण की आपल्या देशाला फुटीचा शाप आहे. इंग्रजांनी फूट पाडली, राज्य केलं. मुघलांनी फूट पाडली, राज्य केलं. तुम्ही फुटू नका, एकसंध राहा. एकही विद्यार्थी बाहेर जाणार नाही, सगळे आत राहणार. सगळ्यांना आपण प्रयत्न करू, मॅनेजमेंटशी बोलू की बघा चांगलं एज्युकेशन दिलं पाहिजे. तुमचा तो संविधानिक हक्क आहे आणि ते आज डावलत आहेत. म्हणजे विनंती आहे की तुम्ही जे म्हणतायत तसे फॉर्म भरून द्या. अजून त्या विषयात विविध ठिकाणी तक्रारी करायची आहेत. आपण कुठे कुठे तक्रारी करू शकतो हे तुम्हाला सांगतो. शिक्षण शुल्क समिती असते जी आपलं शुल्क निर्धारित करते, म्हणजे फी निर्धारित करते. आपण सगळे मार्केटमध्ये जातो, प्रत्येक ठिकाणी MRP लिहिलेली असते. बरं, MRP आपण वाचतो. जर त्याने 20 रुपयाच्या बॉटलचे 25 रुपये मागेल तर आपण काय म्हणतो, MRP दिले 20 रुपये, तू 25 का घेतो. पण MRP कोणी तर नक्की केली की नाही. अशीच आपली फीसुद्धा रेग्युलेट केले शासनाने. डायरेक्टली इनडायरेक्टली शासनाचा या फीजवरती अंकुश असतो. जर असा नसेल तर कोणी, मी उद्या संस्था काढेन, तुमच्याकडे 2 लाख रुपये घेईन. त्यामुळे अल्टिमेटली शासनाचं कंट्रोल यावरती आहे. आणि कुठलीही फी जेव्हा पब्लिश करायची असते किंवा त्या कॉलेजला घ्यायची असते तर त्या कॉलेजला शासनाच्या संस्थेकडून मान्यता घ्यावी लागते. एक, जर तुम्ही मान्यता घेतली असेल, समजा ह्यांनी आता अकॅडमिक फीची 25,000 रुपये आहे, त्याची मान्यता घेतली आहे की अकॅडमिक फी 25,000 रुपये आहे, हे तर वरून तरी कुठून आलं नाही. ह्यांनी काय केलं की ह्यांनी शासनाला पत्रव्यवहार केला की आम्ही असं कॉलेज चालवतो आहे, आमच्या कॉलेजची 25,000 फी म्हणून तुम्ही मान्यता द्या. मग शासनाला कळालं की ही फी जास्त पण नाही, कमी पण नाही, अफोर्डेबल आहे, स्टुडंट कॅन अफोर्ड. मग ही फी शासनाने मान्य केली आणि तुमची फी 25,000 अकॅडमिक झाली. उद्या तुमच्या कॉलेजला वाटलं की 25,000मध्ये आमचं काम पूर्ण होत नाही, आम्हाला अडचणी येते, प्रशासकीय अडचण होते, जसं तुम्ही म्हणताय, कॉलेजवाले तुम्हाला म्हणाले, तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी जी शिक्षण शुल्क निर्धारण समिती आहे, तुमची जी संलग्न संस्था आहे, विद्यापीठ असेल, त्याला कळवायचं आहे की 25,000मध्ये आमचा काही ॲडमिनिस्ट्रेशन वर्क असेल, ॲकॅडमिक वर्क असेल, हे भागत नाही आहेत, आमच्याकडे पैसे शिल्लक राहत नाही, तर तुम्ही 25चं 35 करा किंवा 40 करा. म्हणजे 25 अधिक 15 असा 40चा प्रस्ताव त्यांनी, फी वाढीचा प्रस्ताव हे शिक्षण शुल्क समिती असेल, ती निर्धारण समिती असेल, त्यांना द्यायचं आहे. जी संलग्न विद्यापीठ आहे त्यांना सांगायचं आहे
आणि सांगायचं आहे हे 40,000 आम्ही कुठे कुठे खर्च करतो. मग ती जी संस्था आहे ती मान्यता देते. नुसता पत्रव्यवहार केला म्हणजे मान्यता नाही, ती मान्यता देते की हरकत नाही, तुमचं 25,000 भागत नाही, तुम्हाला 40,000 रुपये फी करण्यास काही हरकत नाही. आणि ती फी ते त्यांच्या प्रॉस्पेक्टसमध्ये, ब्रोशरमध्ये किंवा इतर ठळक ठिकाणी लावतात की या कॉलेजची फी शिक्षण शुल्क निर्धारण समिती असेल किंवा आमची संलग्न संस्था आहे, कॉलेज आहे, विद्यापीठ आहे, ह्यांनी एवढी निर्धारित केलेली आहे आणि ती विद्यार्थ्यांनी द्यावी. त्यांच्या मनाला आलं ह्यांना 1.5 लाख, तुम्हाला 86,000, असा कुठलाही भेदभाव करून चालणार नाही. आणि भेदभाव जर करत असतील शिक्षणाच्या बाबतीत, फीच्या बाबतीत, तर ते अत्यंत चुकीचं आहे. काहींना रिझर्वेशन दिलं आहे पण त्यांची फी शासन तुम्हाला माघारी देतं, तो भाग वेगळा. पण मुलांना 1 लाख 1.5 लाख फी, तुम्हाला 86,000 फी, असा दुजाभाव होत नाही. त्यामध्ये ते करत असतील याचा अर्थ पाणी कुठेतरी मुरतं आहे. तर तुम्ही एकसंध राहिलं पाहिजे, याचा फीच्या विषयात तुम्ही बोललं पाहिजे आणि तुम्हाला ते फी चेकद्वारे माघारी देऊ शकतात, जी ॲक्सेस फी आहे. आणि आत्तापर्यंत बऱ्याच कॉलेजनी त्यांची ॲक्सेस फी माघारी दिलेली आहे. एका कॉलेजचा किस्सा सांगतो. एका कॉलेजमध्ये लायब्ररी नव्हती आणि लायब्ररी फी म्हणून त्यांनी 700 रुपये 800 रुपये कपात केली होती. तीही मी जेव्हा विद्यार्थी संघटनेचं काम करत होतो मी माघारी द्यायला लावली होती. अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण फरक आहे. ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करत नाही ती फी घेता कशी? मला जर पिकनिकला नेत नाही तरी तुम्ही 1200 रुपये कट केले. तुम्ही मला जर स्टडी व्हिजिट करत नसाल, स्टडी टूर करत नसाल, त्याचे 4-5 रुपये कट केले. किंवा तुम्ही मला कल्चरल ॲक्टिव्हिटी काय गॅदरिंग करत नसाल त्याचे तुम्ही 5-6 खर्च करत नसाल तर ते तुम्ही त्या विद्यार्थ्याला रिटर्न दिले पाहिजेत. अशी कायदेशीर तरतूद आहे. तर आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे आपण हे सगळे उपभोगत असतो आणि आपण अन्याय सहन करतो. मला वाटतं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. त्यामुळे तुम्ही तो अन्याय सहन करू नका. आपण सुशिक्षित आहोत. मागच्या पिढ्या कधी लढल्या नसतील कारण गंधच नाही हो, कारण आपल्या आईवडील शिकलेच नाही, त्यांना काय माहिती आहे या गोष्टी, असं आहे. त्यामुळे त्यांना माहीत नाही. पण आपण शिक्षित आहोत. आपण शिक्षित लोकांनी आवाज उठवला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, इतर महापुरुष त्यासाठीच लढले होते ना. त्यामुळे कदाचित आपण त्यांचाच एक पार्ट पार्सल आहोत. आपण आवाज निदान काहीतरी सुरळीत व्हावं कॉलेजमध्ये. मी म्हणत नाही ते कॉलेज अगदी हायफाय सिम्बॉसिससारखं व्हावं, पण माझे निदान लेक्चर तरी चांगले चालावेत. मला क्लासरूम तरी व्यवस्थित मिळावा. बऱ्याच ठिकाणी क्लासरूम झाडलेले नसतात, घाण असते, धूळ असते. म्हणजे दिवाळीनंतर गेलं तर इंचभर कचरा असतो. बरं, पिण्याचं पाणी तरी किती बेसिक गोष्ट आहे. तुम्ही जर पिण्याचं पाणी नसला, तुम्ही सगळ्या विद्यार्थी आहात, तुम्हाला रेस्टरूम पाहिजे, काही प्रसंग आला तर तुम्हाला आरामाची खोली पाहिजे, आणि हे सगळं दिलं आहे. हे मॅन्युअलमध्ये आहे, विद्यापीठाच्या फी स्ट्रक्चरमध्ये आहे की समजा दुखलं खुपलं तर आराम करायला वेळ पाहिजे ना. त्यामुळे ह्या गोष्टी तरतूद सगळी आहे. पण दुर्दैवाने आपण आपल्याला कर्तव्याची जाणीव नसते, अधिकाराची पण जाणीव नाही की मला हे हवं आहे. त्यामुळे तुम्ही एका चांगल्या विद्यार्थी संघटनेच्या संपर्कात आलाय, तुमच्या मनात किंतु परंतु ठेवू नका. आमच्यासारखे बरेच कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहेत आणि मी राहणार आहोत. मायासारखा माणूस त्यातूनच उभा राहिला आहे, त्यामुळे मी तुमच्या समोर आता बोलू शकतो. असं आहे. आज आम्ही पण लीडर झालो आहे, आज आम्ही पण आमच्या क्षेत्रात यशस्वी आहोत. पण आम्ही जर आमच्या कॉलेज जीवनात जर आवाज उठवला नसता तर आम्ही आज ह्या स्टेजला आलो नसतो. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आवाज उठवताय, काही चुकीचं करत नाही. मनामध्ये कुठलंही एक किलमिश आणून देऊ नका, मी काही चुकीचं करते का. त्रास होतो, चांगल्या आवाजाला कायम त्रास होतो, पण लक्षात ठेवा जो चांगल्या कामासाठी आवाज उठवतो त्याचं भलंही होतं. तुम्हाला त्रास होईल, वाईट वाटेल, कारण हे सगळं नवीन आहे हो. परवा हे सगळे पोलिटिशियनला ग्रॅज्युएट नवीन आहे. आता आमच्या वकिलांना आम्ही पोलिटिशियन जात असतो. माझ्या आंदोलनामध्ये मला आठवतं, मी जेव्हा 11वी-12वीला आंदोलन केलं, मी जेव्हा पोलिटिशियन लागलं मला वाईट वाटलं होतं, रडू आलं होतं. कारण की कसं असतं, सवय नसते. पण आज आम्ही दगड झालो कुठल्याही पोलिटिशियनला घेऊन जाऊ, कारण की माझी ओळख सत्याची आहे ना. जिथं सत्य असतं, जिथे प्रामाणिकपणा असतो आणि तुम्ही निस्वार्थी आहात ना, तुम्हाला भिण्याची गरज नाही. कारण की ते चुकीचं करतात, तुम्ही चुकीचं करत नाही. आणि चांगलं शिक्षण मिळवणं हा तुमचा अधिकार आहे ना, आणि तो संविधानिक अधिकार आहे, संविधानामध्ये दिला आहे. तर माझी विनंती सगळ्यांना आहे, तुम्ही घाबरू नका की मी चुकीचं काही करते का. घरच्यांनाही सांगा, रिलॅक्स ठेवा, काही अडचण नाही. घरच्यांना थोडी भीती वाटू शकते. तुमच्या पाठीशी आम्ही बरेच जण खंबीरपणे उभे आहोत म्हणून मी आलो आहे. थोडा लेट आलो, पण मी म्हटलं तुम्हाला एक मॅसेज जावा की तुम्ही एकटे नाही आहेत, तुम्ही लढा.
ही तुमची लढाई आहे आणि तुम्हीच लढली पाहिजे. गरज असेल, कायदेशीर गरज असेल, आम्ही आहोत. जिथे पोलीस स्टेशनची गरज असेल तिथे आम्ही आहोत. त्या दिवशी एवढं कालवा झाला, पण तुमच्यावरती गुन्हा नोंद होऊन दिला का? नाही दिला. त्यामुळे आमची ताकद किती आहे तुम्ही समजा. असं आहे. त्यामुळे अजिबात शांत राहा आणि निगेटिव्ह चर्चा करू नका. सगळं चांगलं होणार आणि उद्या तुमची आठवण काढणार. आज मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा माझ्या कॉलेजला जातो तेव्हा म्हणजे आता मी एक ते डिग्री सर्टिफिकेट असतं ना, जो उशिरा मिळतं, ते घ्यायला बरेच जण जात नाही. मी 2 वर्षापूर्वी गेलो की मला डिग्री सर्टिफिकेट द्या, तर त्या कॉलेजच्या लायब्ररीने माझी आठवण काढली की साहेब तुमच्यामुळे लायब्ररी झालेली. आज असंख्य मुलं त्याचा फायदा घेत आहेत. त्यामुळे कोणीतरी सफर करावं लागतं इतरांना. जर प्रॉस्परिटी जगायचं असेल तर समोर सफर. आपण हो, काय अडचण नाही, आपल्यालाही चांगले दिवस येतील. कारण बोलायला शिकलं पाहिजे. कारण की हे युग असं आहे की बोलणाऱ्याची माती विकली जाते, न बोलण्याचं सोनं विकलं जात नाही. तुम्ही उद्या तुमच्या जॉबमध्ये जाल, क्षेत्रात जाल आणि आत्ता जर तुम्हाला हे सगळं अन्याय सहन करायची सवय लागली तरी चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही कॉन्फिडंट राहा, काही काळजी करू नका. फॉर्म भरून द्या, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. आम्ही फार सक्षम आहोत. विद्यार्थी परिषद हे आज आंदोलन करत नाही. गुगलला जर सर्च जरी मारला ना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देशाच्या कानाकोपऱ्यात आपली संघटना आहे. कानाकोपऱ्यात. तुम्ही डायरी जरी बघितली तर अगदी जम्मू काश्मीरपासून ते तमिळनाडूपर्यंत आणि अरुणाचल प्रदेशपासून गुजरातच्या सोमनाथ सुरटीपर्यंत आपली संघटना आहे. त्यामुळे आपण काय गल्लीबोळातली संघटना नाही आहे. अखिल भारतीय स्ट्रक्चर आहेत. फार मोठी ताकद आपल्या मागे आहे. ती ताकद विद्यार्थ्यांची आहे. आणि शैक्षणिक पुनरुत्थानासाठी, रिफॉर्मसाठी आपण काही करू. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्रत्येक विद्यार्थ्याने पिलं पाहिजे. त्याशिवाय तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही चुकीचं करत नाही. बऱ्याच वेळा असतं मनात, काय चाललं हे, तुम्ही म्हणताय काय चाललं आहे ना, काय होणार, काय होणार माहीत नाही, पण मी लढतोय ना आज. म्हणजे एक फार छान गोष्ट आहे, समर्पक गोष्ट आहे, मला पटकन आठवली की जंगलाला आग लागलेली असते. आग वनवा पेटलेला असतो. वनवा फार मोठा असतो आणि एक चिमणी असते जी आपल्या चोचीमध्ये पाणी घेते तलाव्याचं आणि ती आग विझवत असते. तर तिकडं असतात माकडं असतात, ती सगळे हसतात. माकडं काय म्हणतात, अरे म्हणलं एवढा मोठा वनवा आहे, जंगल एवढं मोठं आहे, तू चिमणी तुझा जीव किती, तो तलाव आहे, तलावातलं तू चोचीतलं पाणी, तुझ्या चोचीमध्ये पाणी तरी किती येते, अगदी 1-2 थेंब, आणि तू त्या वनव्यात टाकतेस. तुझ्या ह्याच्यामुळे तो वनवा विझणार आहे का? तुझ्या चोचीतल्या पाण्यात तो एवढा मोठा वनवा विझणार आहे का? तर ती चिमणी जी उत्तर देते ते फार छान आहे, ते मनात ठेवण्यासारखं आहे. ती चिमणी म्हणते, कदाचित माझ्या या पाण्यामुळे वनवा विझणार नाही, पण ज्या ज्यावेळी या वनव्याची आठवण केली जाईल, ज्या ज्यावेळी या संदर्भात कोणी बोललं की आग लागली होती, त्यावेळी कोणीतरी म्हणेल एक चिमणी होती, ती हा वनवा विझवत होती, तिने बघ्याची भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे आपण चिमणीसारखं काम करायचं आहे. काय होईल माहीत नाही, पण आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा आहे. तुमचं नक्कीच यातून काहीतरी पॉझिटिव्ह येईल. येणारे लोक म्हणतील नाही ती बॅच होती बरं का, त्यांनी काहीतरी करून गेले. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी यश लाभेल. या लढ्याला तुमचं सगळ्यांचं चांगलं होईल. कारण की आपल्याला शिकायसाठी आलो तिथे आपण, हे पण महत्त्वाचं आहे. पण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे ना. उद्या काय म्हणणार, कुठलं कॉलेज? आज बऱ्याच ठिकाणी बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये फुली मारतात, जॉबच देत नाहीत. त्या युनिव्हर्सिटीचं नाव सांगा, जॉबच देत नाहीत. पण काय युनिव्हर्सिटी नावं सांगा. मुंबई विद्यापीठ असेल, सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी असेल, तुम्ही तिथून ग्रॅज्युएशन केलं का, तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी. आपण जर शिक्षण घेतो आणि आपलं भविष्याचा अंधार आहे, कशा शिकायचं हो? आईवडिलांचे पैसे का फुकट येतात का सांगा? आपले आईवडील एवढे परिश्रम, आज 1.5 लाख रुपये म्हणजे साधं नाही ना. त्यामुळे ते कुठेतरी मेहनत करतात. त्यांना पण वाटतं ना, कशासाठी घातलं तुम्हाला? माझ्या मुलीचं काहीतरी चांगलं करावं, चांगलं व्हावं, तिला चांगली नोकरी लावावी, ती चांगली नागरिक बनावी. बरोबर की नाही? जर आपलं शिक्षणाचं उद्दिष्ट जर ही कॉलेज साध्य करत नसेल तर आपण या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे, ही माझी भूमिका आहे. त्यामुळे तुम्ही करताय, चांगलं करताय. तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आलो, तुमच्या पाठीशी उभी राहण्यासाठी आलो आहे. बाकी काय निखिलजी असतील, बाकी इतर जण करतील. बाकी माझा नंबरही तुम्हाला देऊन टाकतो, निखिलजी देतील नंबर. तुम्हाला काही वाटलं तर मला मेसेज करा. फोन नाही उचलला तर मेसेज करा मला पर्सनली की विशालदादा अशी अडचण आहे. ती अडचण 100% मी दूर करेन, काही अडचण नाही. कधी तुम्ही मला भेटायला बोलवा इथेच, मी नक्कीच तुम्हाला भेटायन किंवा आपलं कार्यालय तिथं येईल.
त्यामुळे तुमच्या पाठी आम्ही ठामपणे उभे आहोत. तर काळजी करू नका. त्यामुळे आत्ताची प्रोसेस करून घ्या. सांगते मी त्यांनाही सांगतो काय करायचं. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.